यांनी स्वीकारले अयोध्येचे निमंत्रण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज यांचे निमंत्रण स्वीकारले असून लवकरच सर्वांसह अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। अयोध्या हा आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा आणि भावनेचा विषय असून जेव्हा जेव्हा मी अयोध्येला जातो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारच्या सकारात्मक भावना मनात उत्पन्न होत असतात। त्यामुळे लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले। गुरुजी, आज आपने मुख्यमंत्री शिंदे साहब से मुलाकात की, किस विषय में आपकी मुलाकात हुई और आपके बीच में क्या चर्चा हुई? निश्चित रूप से माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब जी से मैंने निवेदन किया कि आप श्री अयोध्या जी पधारें। जैसा कि पूर्व भी आप अयोध्या जा चुके हैं, तो वर्ष 2023 और मुख्यमंत्री पद शपथ ग्रहण करने के बाद अभी आप अयोध्या नहीं पधारे हैं, तो निश्चित रूप से जिस तरह से आप हनुमान जी महाराज और रामलला सरकार की कृपा और हनुमान जी महाराज का आशीर्वाद ऊर्जा लेकर के आए अयोध्या जी से, मां सरजू जी की आरती करके, तो पुनः आपको अयोध्या आना चाहिए। तो इस विषय में उन्होंने अपनी स्वीकृति प्रदान की। मैं शीघ्र ही व्यवस्था करके महाराज जी श्री अयोध्या जी आता हूँ। और उसके साथ साथ हिंदुत्व की विचारधारा को लेकर उनसे बहुत सारी चर्चाएं हुई। जैसा कि बाला साहेब ठाकरे बोला करते थे और कहा करते थे, उस पर आचरण किया करते थे, तो निश्चित रूप से ये झलक एकनाथ शिंदे जी में दिखाई पड़ी। और निश्चित रूप से बाला साहेब ठाकरे जी की विचारधाराओं को आगे ले जाने में सक्षम है और हिंदुत्व को और हिंदुत्व की रक्षा करने में सक्षम है। ऐसे एकनाथ शिंदे साहब जी ने और एक भी वचन दिया कि हम अयोध्या जी में माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी महाराज जी से मांग कर चुके हैं महाराष्ट्र भवन की, तो वहाँ एक बढ़िया सुंदर भवन बना करके जो महाराष्ट्र से तीर्थयात्री जाएंगे उनके रहने की व्यवस्था, उनके भोजन की व्यवस्था, प्रतिदिन वहाँ लंगर चलेगा। जो महाराष्ट्र के लोग होंगे वो सारे लोग प्रसाद ग्रहण करेंगे, उनके रुकने को किसी प्रकार की कोई तकलीफ नहीं होगी, उनको सारी सुख सुविधा वहाँ प्रदान की जाएगी। ऐसा उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी महाराज जी से उन्होंने निवेदन किया है और इस पर काम भी चल रहा है। तो निश्चित रूप से एक बढ़िया सुंदर दिव्य विचारधारा है जो हमारे हिंदुत्व की होनी चाहिए, हमारे हिंदुत्व की रक्षा किस तरह से होनी चाहिए, ये विचारधारा निरंतर शिंदे साहब के हृदय में जन्म ले रही है और आतुरता उनके मन में दिखाई पड़ी किस तरह से हम धर्म की रक्षा कर सकें, किस तरह से हम हिंदुत्व को उत्कर्ष पे ले जा सकें, ऐसी विचारधारा उनके हृदय में पनप रही है। तो निश्चित रूप से भगवान रामलला उनकी मनोकामनाओं की पूर्ति करें, ऐसी हमारी भावना है, ठाकुर जी से प्रार्थना भी है। निश्चित रूप से उन्होंने अपने लोगों को बोला है, जो पहले भी व्यवस्था देखते रहे, उनको कहा कि देखो व्यवस्था, लेकिन अभी डेट उन्होंने कंफर्म नहीं किया किस दिन आना है। ये तो वहां जाने के बाद, व्यवस्था देखने के बाद फिर फाइनल होगा। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपात सामील। संपूर्ण महाराष्ट्रात मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे। या संपाला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दिला आहे। त्यामुळे कळवा हॉस्पिटलमधून 117 डॉक्टर संपावर गेले आहेत। मार्डमध्ये त्यांच्या मागण्या आहेतच, त्या व्यतिरिक्त ठाणे महानगरपालिकेकडे सुद्धा त्यांच्या काही मागण्या आहेत। त्यातील प्रमुख मागण्या म्हणजे जे विद्यावेतन आहे ते इतर रुग्णालयांपेक्षा कमी आहे ते वाढवून देण्यात यावं, महागाई भत्त्यातील थकबाकी मिळावी, कोविड ऋणबंध भत्ता महाराष्ट्र सरकार जो देतो तो सर्व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मिळाला आहे, तो त्यांना मिळाला नाही, तो त्यांना मिळावा, चांगल्या हॉस्टेल सुविधा इथे त्यांना मिळत नाहीत त्या मिळाव्यात, अशा त्यांच्या अनेक मागण्या आहेत। और भरने के बाद जो हॉस्टल्स हमें प्रोवाइड किए जाते हैं, वसति गृह, अगर भर भी रहे तो उस पर भी ध्यान दिया जाए, उसकी भी यहाँ पे सुविधाएं अच्छी होनी चाहिए, हमारी प्रमुख डिमांड ये है। और दूसरा, कोविड-19 में जो पहले काम कर चुके हैं 2020 और 2021 में, उनका जो ऋणानुबंध है वो अभी तक नहीं हुआ है। नेक्स्ट कोविड वेव आने वाली है, अगर पहले का ही नहीं हुआ है तो डॉक्टर्स अगर कुछ काम कर रहे हैं तो बदले में भी उन्हें कुछ मिले। वी डोंट वांट प्रेज। डॉक्टर्स आपके साथ फिलहाल अभी शामिल हैं यहाँ पे, और कितने डॉक्टर अभी काम कर रहे हैं? 117 डॉक्टर्स हमारे साथ अभी शामिल है स्ट्राइक में, और उसमें से कुछ लोग इमरजेंसी सेवा में अभी भी काम कर रहे हैं पेशेंट्स के। जब से ये सारी चीज़ें हो रही हैं पिछले साल से लेके अभी, मैं आपको उदाहरण दूंगा, कोविड ऋणानुबंध। महाराष्ट्र शासन ने हमारे कोविड काम के लिए प्रोत्साहन के तरीके से, क्योंकि कोविड के समय पे हमारा पूरी तरह से एकेडमिक लॉस हुआ था, हमारी जो पढ़ाई थी वो पूरी लॉस हो गई थी, तो उसके लिए महाराष्ट्र सरकार ने हमें प्रोत्साहन के रूप में 1,21,000 की अनुमति दी है। सारे महाराष्ट्र के सारे महाविद्यालय जितने हैं सब जगह पे वो चीज़ मिल चुकी है, पर अभी तक ठाणे महानगर पालिका में उस चीज़ को इम्प्लीमेंट नहीं किया गया है। अभी तक 81 डॉक्टर्स हैं जिनको वो 1,21,000 की रकम
नहीं मिली है। वो 1,21,000 की रकम हम अपने फायदे पार्टी करने के लिए नहीं, वो हमारा फीस है, ट्यूशन फीस हमें जमा करनी है। आप बताइए, पढ़ाई नहीं तो ट्यूशन फीस क्यों, किस बात की? तो उसी को ध्यान में रखते महाराष्ट्र शासन ने वो किया, उसके लिए हम आभार व्यक्त करते हैं। पर उस चीज़ को यहाँ पर महापालिका में भी वो चीज़ जल्दी से जल्दी हो, इसका भी हम एक एक्सपेक्टेशन, एक आस रखते हैं कि हाँ, ये भी चीज़ जल्दी से जल्दी होनी चाहिए। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावे. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही, एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे नगर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम. महाराष्ट्र पोलिसांप्रती नेहमीच एक भीती सामान्य नागरिकांमध्ये पाहायला मिळते. मात्र हीच भीती दूर करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांसोबत संवाद घडवून यावा यासाठी पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून ठाणे नगर पोलीस ठाण्यात पोलीस ठाणेदार यांच्या मार्फत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिसी कामाची माहिती देऊन त्याचप्रमाणे पोलीस वापरत असणाऱ्या सर्व शस्त्रांची माहिती देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस स्थापना दिवस हा ठाणे पोलिसांतर्फे 7 दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत असून त्यात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काय सांगाल मॅडम, आज जे शस्त्रांची माहिती आहे ती शालेय विद्यार्थ्यांना दिलेली आहे, काय यामागचा उद्देश? आज महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आहे. या निमित्तानं आपण पोलीस रेझिंग डे हा 7 दिवसांसाठी साजरा करत असतो. तर यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. महिला सुरक्षा, सायबर विषय, रस्ता सुरक्षा, तसेच शालेय विद्यार्थी आणि जनतेबरोबर पोलिसांचा संवाद वाढावा या दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या मीटिंग्स आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर त्या दृष्टीने आज शालेय विद्यार्थ्यांना पोलीस वापरत असलेले जे शस्त्र आहेत, विद्यार्थ्यांमध्ये एक कुतूहल असतं, त्यामुळे या शस्त्रांची माहिती त्यांना देण्यासाठी या ठिकाणी आज बोलवलेलं आहे. मॅडम, कुठेतरी पोलिसांना पाहिल्यानंतर विद्यार्थी असतील, तरुण असतील, कुठेतरी
घाबरत असतात. मात्र अशा या उपक्रमांमुळे कुठेतरी पोलिसांबद्दल एक आदर वाढेल. अशा पोलिसांना जनरली सर्वसामान्य जनता आहे त्यामध्ये पोलिसांबद्दल एक भीती असते, पण ही भीती अनाठायी असू नये, तर त्या फक्त वाईट गोष्टींपासून परावृत्त व्हावं इतपतच भीती ठेवण्याचा पोलिसचा उद्देश असतो. तरी विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी बोलवून पोलीस दलाचे जे काही काम करण्याची पद्धत आहे आणि पोलीसची रचना आहे, पोलीस वापरत असलेले शस्त्र आहे, त्याची माहिती या ठिकाणी आम्ही देत आहोत. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. अजित पवारांच्या विरोधात ठाणे भाजपाचे आंदोलन. संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून अजित पवार यांच्या विरोधात ठाण्यातील भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथे ठाणे भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यासह माजी भाजपा नगरसेवक आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. धर्मवीर सिंहाचा छावा अजित पवारांना कोणी सांगावा, धर्मासाठी दिले प्राण अजित पवारांना कसे कळणार, अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. ज्याप्रमाणे अजित पवारांनी शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल काय सांगायचं? अजित पवार निंदनीय बाब आहे. अजितदादा दुसऱ्याला शिकवत असतात, ब्रह्मज्ञान देत असतात आणि स्वतः कोरडे पाषाण आहे. त्यांनी मला वाटतं सत्ता गेल्यापासून यांचा पाय पण घसरला आहे, यांची जीभ पण घसरली आहे आणि त्यामुळे त्यांनी या बाबतीमध्ये महाराष्ट्राची माफी मागावी. सर, ज्याप्रमाणे राज्यपालांनी ज्यावेळी वक्तव्य केला त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली, तर आता तुम्ही सत्तामध्ये कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याला पाठपुरावा करणार किंवा दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना स्वतःकडे 4 बोटं असतात. त्याच्यामुळे आता तुम्ही पण तुमचं जबान जी आहे, तुमची जीभ जी आहे ती सांभाळा, नाही तर महाराष्ट्राची माफी तरी मागा. जर माफी न मागली तर पुढची पार्सल कशी असणार? आमचा पक्ष या बाबतीमध्ये ठरवेल, कारण की लाखो करोडो शिवभक्त हा या ठिकाणी दुखावला गेलेला आहे, की ज्यांनी फार मोठी शिक्षा भोगली, हाल अपेक्षा सहन केल्या, अशा धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि त्यांनी माफी ही मागली पाहिजे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश.